आम्ही जैन इरिगेशन जळगाव येथे भेट द्यायला गेलो. तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला माणसाच्या 2 ते 3 पटीने मोठे असलेले केळीचे झाड बघायला मिळाले व त्याचबरोबर कांदा आणि अद्रक लागवडीसाठी वापरले जाणारे यंत्र पण पाहायला मिळाले. इथं आपण अजून काय काय बघितलं तर बघूया आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर. आपल्याला पहिल्यांदा तिथे सबसर्फेस ड्रिप इरिगेशन बघायला मिळालं. या सिस्टमचा उपयोग आपल्याला पाणी डायरेक्ट जमिनीच्या खालून ड्रिपद्वारे पिकांच्या मुळापर्यंत पोहोचण्यास मदत होते व त्याचबरोबर इतर काही खतं पण आपण याद्वारे देऊ शकतो आणि जमिनीमध्ये ऑक्सिजन पण पुरवू शकतो. त्यानंतर आम्ही 7-in-1 डबलिंग द यील्ड हा प्रोजेक्ट बघितला. आपण शक्यतो स्प्रिंकलर जोडताना जमिनीवरती जोडतो, पण या प्रोजेक्ट मध्ये स्प्रिंकलर जमिनीवर न जोडता डायरेक्ट हवेत जोडले गेलेले आहे. ही सिस्टम ऊस, मका व इतर काही पिकांसाठी खूप कामाची असून याचा उपयोग आपण पिकांना पाणी देण्यासाठी, खत आणि उन्हाळ्यामध्ये पिकांना थंड ठेवण्यासाठी आपण याचा वापर पण करू शकतो. त्यानंतर आपल्याला इथं काही सौर ऊर्जाचे प्रोजेक्ट पण बघायला मिळाले व त्याचबरोबर गवत काढणी यंत्र, कांदा काढणी यंत्र, कांदा पात कापणी यंत्र, कांद्याची लागवड करणारे यंत्र, बैलांच्या मदतीने कांदा बियाणे पेरणारे यंत्र, हळद व आले लागवड यंत्र, बटाटे काढण्याचे यंत्र, मल्चिंग पेपर व ठिबक अंतरणारे यंत्र, खत घालणारे यंत्र व त्याचबरोबर अद्रक काढणी यंत्र पण पाहायला मिळाले. पुढे आल्यावरती आपल्याला लाल केळी पाहायला मिळाली व त्याचबरोबर माणसापेक्षा 3 ते 4 पटीने उंच असलेले केळीचे झाड पण बघायला मिळाले. बाकीचे मुलं हा विचार करत होते की झाड एवढं मोठं कसं झालं, पण मी हा विचार करत होतो की जर झाडाची केळी तोडायची असली तर हे लोक कसे तोडत असतील.